नमस्कार मंडळी. वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 साठीची नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू होतीये. तर चला, आज आपण या अधिकृत परिपत्रकातला प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टीला सोप्या भाषेत समजून घेऊया, जेणेकरून नोंदणी करताना कोणताही गोंधळ होणार नाही. बघा, हे प्रशिक्षण म्हणजे फक्त एक फॉर्मॅलिटी नाहीये, तर आपल्या करिअरमधल्या प्रगतीसाठी, पदोन्नतीसाठी हा एक खूप महत्त्वाचा आणि अनिवार्य टप्पा आहे. त्यामुळे याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आज आपण काय काय पाहणार आहोत, तर सगळ्यात आधी हे प्रशिक्षण का आवश्यक आहे ते समजून घेऊ. मग आपण यासाठी पात्र आहोत की नाही हे तपासू. त्यानंतर ऑनलाईन नोंदणी कशी करायची याचे सोपे टप्पे बघू. महत्त्वाच्या तारखा आणि शुल्क यावर नजर टाकू आणि शेवटी काही अत्यंत महत्त्वाच्या सूचना पाहूया. तर पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे प्रशिक्षण इतकं महत्त्वाचं का आहे? याचं उत्तर आहे शासन निर्णय 20 जुलै 2021 मध्ये. या निर्णयानुसार जर आपल्याला वरिष्ठ आणि निवड श्रेणी वेतन श्रेणीसाठी पात्र व्हायचं असेल तर हे प्रशिक्षण पूर्ण करणं आता बंधनकारक आहे. म्हणजे आपल्या व्यावसायिक विकासासाठी ही एक आवश्यक पायरीच आहे. पण थांबा, इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. हे प्रशिक्षण फक्त शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांसाठीच आहे. परिपत्रकात स्पष्ट म्हटलंय की बिना अनुदानित किंवा स्वयंअर्थसहाय्यित शाळांमधील शिक्षकांना हे लागू नाही. त्यामुळे नोंदणी करण्यापूर्वी आपली शाळा पात्र आहे की नाही हे एकदा नक्की तपासा. ओके, प्रशिक्षण गरजेचं आहे हे तर कळलं, पण मग त्यासाठी आपण पात्र आहोत की नाही हे कसं ओळखायचं? चला, नोंदणी करण्याआधी पात्रतेचे निकष काय आहेत तेच पाहूया. बघा, निकष अगदी सोपे आणि सरळ आहेत. जर आपल्याला वरिष्ठ श्रेणीसाठी अर्ज करायचा असेल तर 30 एप्रिल 2026 पर्यंत आपली 12 वर्षांची सेवा पूर्ण झालेली असावी आणि जर निवड श्रेणीसाठी करायचा असेल तर याच तारखेपर्यंत 24 वर्षांची सेवा पूर्ण होणं आवश्यक आहे. आता यात एक खास तरतूद सुद्धा आहे. जे शिक्षक लवकरच सेवानिवृत्त होणार आहेत, म्हणजे 1 मे 2026 ते 30 एप्रिल 2027 या काळात, आणि त्यांची आवश्यक सेवा याच काळात पूर्ण होत असेल तर ते सुद्धा या प्रशिक्षणासाठी नोंदणी करू शकतात. ही एक महत्त्वाची सूट आहे. बरं, पात्रता तपासून झाली असेल तर आता वळूया प्रत्यक्ष नोंदणी प्रक्रियेकडे. आणि काळजी करू नका, ही प्रक्रिया खूप सोपी आहे. फक्त सांगितलेले टप्पे व्यवस्थित फॉलो करा. आता ऐका, ही सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. नोंदणीला हात लावण्याआधी आपलं जे शालार्थ पोर्टल आहे त्यावरची आपली सगळी माहिती, म्हणजे आपलं नाव, जन्मतारीख, सगळं काही 100% बरोबर आहे की नाही हे तपासा. कारण जर माहिती चुकीची असेल तर नोंदणी रद्द होऊ शकते आणि भरलेले पैसेही परत मिळणार नाहीत. चला, तर मग बघूया हे 6 सोपे टप्पे. सगळ्यात आधी ma.ac.in या अधिकृत वेबसाईटवर जायचं. तिथे प्रशिक्षणे किंवा ट्रेनिंग नावाचा टॅब दिसेल, त्यावर क्लिक करा. मग वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षण निवडा. पुढे आपला शालार्थ ID, ईमेल आणि मोबाईल नंबर टाका. यानंतर तुमच्या मोबाईल आणि ईमेलवर एक OTP येईल, तो व्हेरीफाय करा. आणि शेवटचा टप्पा म्हणजे शुल्क भरणं. शुल्क भरल्यावर एक PDF पावती मिळेल, ती सेव्ह करायला अजिबात विसरू नका, कारण तोच आपल्या यशस्वी नोंदणीचा पुरावा आहे. ठीक आहे, प्रोसेस तर समजली, पण आता बोलूया सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीबद्दल, म्हणजे तारखांबद्दल. कारण प्रक्रिया कितीही सोपी असली तरी वेळेची मर्यादा पाळणं फार महत्त्वाचं आहे. हे वेळापत्रक अगदी डोक्यात फिट करून ठेवा. नोंदणी सुरू होतेय 20 एप्रिलला सकाळी 11 वाजता आणि संपणार आहे 29 एप्रिलला संध्याकाळी 6 वाजता. आणि लक्षात ठेवा, परिपत्रकात स्पष्टपणे सांगितलंय की कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यामुळे शेवटच्या दिवसाची किंवा क्षणाची वाट अजिबात बघू नका. आणि हो, या प्रशिक्षणासाठी शुल्क आहे 2000 रुपये. एक गोष्ट परत सांगतो, हे शुल्क नॉन रिफंडेबल आहे, म्हणजे ते कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही. त्यामुळे नोंदणी करण्यापूर्वी आपली पात्रता आणि सगळी माहिती काळजीपूर्वक तपासा. चला, आता शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. नोंदणी करण्याआधी काही अंतिम पण खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत जे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते एकदा पटकन बघून घेऊया, म्हणजे नंतर कोणतीही अडचण येणार नाही. काही महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात सांगतो. 1. प्रशिक्षण ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. 2. भरलेली फी परत मिळणार नाही. 3. तुमची PDF पावतीच तुमच्या यशस्वी नोंदणीचा पुरावा आहे, त्यामुळे ती जपून ठेवा. एक तांत्रिक सूचना म्हणजे नोंदणीचं पोर्टल रोज रात्री 11 ते पहाटे 1 या वेळेत मेंटेनन्ससाठी बंद राहील. आणि हो, अभ्यासाचं साहित्य मराठी, इंग्रजी आणि उर्दू या तिन्ही भाषांमध्ये उपलब्ध असेल. आता समजा नोंदणी करताना काही अडचण आलीच तर काय करायचं?
घाबरून जायचं कारण नाही. त्यासाठी एक अधिकृत ईमेल आयडी दिला आहे, greattraining@ma.ac.in. आपल्या नोंदणीकृत ईमेल आयडीवरूनच यावर संपर्क साधा, तुम्हाला नक्कीच मदत मिळेल. तर मंडळी, ही होती वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीबद्दलची सविस्तर माहिती. ही फक्त एक प्रशासकीय प्रक्रिया नाही, तर आपल्या व्यावसायिक विकासातील एक महत्त्वाची गुंतवणूक आहे. सगळी माहिती आता आपल्याकडे आहे, त्यामुळे वेळेवर आणि अचूकपणे नोंदणी पूर्ण करा आणि विचार करा की यातून आपण आपल्या व्यावसायिक आयुष्यात अजून कोणती नवी उंची गाठू शकतो.